ऐका ना, शेजारच्यांच्या ना बांधावरून कैऱ्या चोरून आणायच्या, त्याच्या कैरीचं पन्हं किंवा ठेसा किंवा आम्ही पिवळ्या कैऱ्या करायचो. ते कोणी कोणी केलेले गड्या सांगा. कारण की आम्ही हे कांड खूप केलेली आहेत. खूप म्हणजे असं आमच्या बाजूलाच एक आंबा होता, खूप आंबट आंबा होता, आमच्याच भावकीचा होता. पण तिथून खूप चोरून आणायचे, कारण गुपची ते असे तर घेऊन द्यायचे नाही ना, मग चोरून आणायचो. तशीच एक आठवण आहे बालपणीची. आपण ठेसा बघणार आहोत, हिरव्या मिरच्याचा कैरीचा ठेसा. चला, मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. इकडं जी कैरी होती का तिला सेलून कापून घेतलं आहे. आता त्या हिरव्या मिरच्यामध्येच लसण आणि थोडंसं ना हे टाकलं आहे, थोडे शेंगदाणे आणि तीळ घालून चांगलं हे करून दिलं, परतून घेतलं. चांगलंसं लालसर परतल्यावर ना एका दगडी खलबत्त्यामध्ये मी टाकून त्याला कुटून घेतलं. थोडंसं मीठ टाकायचं आणि बारीक आबडधोबड कुटून घ्यायचं. एकदम ही माझी कढाई थोडासा छोटा असल्यामुळं मला काढून घ्यावं लागलं, दोन्ही एकत्र नाही कुटता येत. आता कैरी पण टाकून ना तिला पण आबडधोबड कुटून घ्यायचं, सगळं एकत्र करायचं. मिक्स करून इकडे काय केलं आहे, फोडणीसाठी थोडंसं तेल टेकले, 2 उबळ्या, त्यात थोडेसे जिरे टाकून कडकड कडून घेतले आणि ते त्यामध्ये टाकून ना मस्त गरमागरम खूप भारी लागतो भाकरीसोबत. नक्की ट्राय करा.